एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट। आज पौष महिन्यातील पहिला रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा परिसर आहे, तिथे खंडोबाचं दर्शन खूप छान झालं। आणि पौष महिन्यातला रविवार असतो तो सूर्यनारायणाची आपण पूजा करत असतो आणि खंडोबा आहे त्यांचं दर्शन आहे ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा परिसर आहे, तिथे खूप प्राचीन खंडोबाचं मंदिर आहे। तिथे जागरण गोंधळ असेल ते गोंधळाचा पण कार्यक्रम होत असतात, तळी भंडार पण आज होत असतं। ज्यांचे तळी भंडार झाले नसेल तर तुम्ही या पौष महिन्यामध्ये चारही रविवारी तळी भंडार आपण करू शकतो। हे खूप प्राचीन मंदिर आहे, आम्ही लहानपणी जायचो आणि आता पौष महिन्यातील पहिला रविवार असल्यामुळे आम्ही या ठिकाणी गेलो होतो। खूप एनर्जी चांगली आहे इथं। आपण मल्हारी सप्तशती आहे तो पाठ वाचू शकता, किंवा आपण कधीही साताराला गेलो किंवा मल्हारीला गेलो तर तिथं आपण मल्हारी सप्तशतीचा पाठ आहे तो करू शकतो। ओम असेल, स्वामिनी असेल। गर्दी जास्त होती त्या साईडला मध्ये आज। गर्दी आज प्रचंड गर्दी होती। पौष महिन्यातील पहिला रविवार असल्यामुळे गर्दी खूप होती, खूप प्रचंड गर्दी होती। लांब रांगा तर खूप लांब रांगा लागलेल्या असतात, त्यामधून पण आम्ही दर्शन घेतलं। छानपैकी दर्शन झालं, तुम्ही पण अवश्य दर्शन घ्यावं। आणि मल्हारी सप्तशती आपण जसे आपल्या कुलदेवतामध्ये देवी जसे आहे, देवी जशी आपली आई असते त्याप्रमाणे खंडोबा आपले दैवत असतात। तिथं 2 गाणे असेल 4 गाणे असेल ते म्हणत असता, गोंधळ असतो लग्नानंतर जो गोंधळ काही जण इथं पण गोंधळ करत असता, तो गोंधळ इथं होत असतो। तिथं 2 गोंधळ असेल गाणे असेल ते गाणे म्हटले जातात। वाघ्या मुरळीचं असतं आणि खूप जण तिथं जो राहिलेला तळी उचलणं असेल ती तळी उचलणी पण त्याप्रमाणे करत असतात। आपण पण पौष महिन्यातील काही तळी उचलणी आपली काही बाकी असेल तर आपण अवश्य पौष महिन्यातील रविवारी तळी उचलू शकता। खूप छान दर्शन झालं आणि खंडोबाचं जे दर्शन आहे खूप छान झालं। असंच आपण आपल्या जवळच्या ठिकाणी आपण अवश्य जायला पाहिजे, मन प्रसन्न होतं आणि आपली जी सेवा आहे ती सेवा छानपैकी होती। खंडोबाचं दर्शन असेल, देवीचं दर्शन असेल ते खूप छान